राम शिंदे साहेब. तर त्यांनी कुठंतरी आमच्या गटातील नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवून आणि सत्तेचा दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अविश्वास ठराव त्या नगरसेवकांच्या माध्यमातून माझ्यावर आला आणि कुठंतरी याच्या माध्यमातून माझा राजकीय बळी देण्याचं काम सभापती महोदयांनी त्या ठिकाणी केलेले. माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी विजय मिळवला होता. तर तो कुठंतरी विजय आमदार जे सभापती महोदय असतील राम शिंदे साहेब त्यांना खटकला असेल. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीवरून गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चेत आहेत. अध्यक्षांविरोधात जो अविश्वासाचा ठराव नगरसेवकांकडून पारित केला जायला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन देखील दिलं होतं. त्यानंतर आता ज्या कर्जत नगर पंचायतीच्या अध्यक्ष आहेत, नगराध्यक्ष आहेत उषा राऊत, ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. ताई, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, एकंदरीत काय भेटीमागचं कारण वगैरे होतं? काय झालंय की नगराध्यक्ष म्हणून मी कर्जत शहरामध्ये प्रामाणिकपणे काम केलं. काम करत असताना जे काही विधान परिषदेचे सभापती महोदय आहेत राम शिंदे साहेब, तर त्यांनी कुठंतरी आमच्या गटातील नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवून आणि सत्तेचा दबाव टाकून त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अविश्वास ठराव त्या नगरसेवकांच्या माध्यमातून माझ्यावर आला. अविश्वास ठराव त्यांनी दाखल केला. दाखल करत असताना कुठंतरी त्या ठरावामध्ये मी अपात्र ठरले. माझ्या कामकाजामध्ये कुठलेच दोष त्या ठिकाणी त्यांना काढता आला नाही, कारण मी कामच त्या पद्धतीने त्या ठिकाणी केलं होतं. हे जेव्हा राम शिंदे साहेबांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपल्या राज्यामधलाच जो काही कायदा आहे तो कायदा एका ओबीसी महिला नगराध्यक्षांना हटवण्यासाठी त्या कायद्याची अंमलबजावणी राम शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे. आणि कुठंतरी याच्या माध्यमातून माझा राजकीय बळी देण्याचं काम सभापती महोदयांनी त्या ठिकाणी केलेले. याच्यापूर्वी सुद्धा मी असेल, माझा पूर्ण राऊत परिवार असेल, कर्जत शहराचे प्रथम नगराध्यक्ष माझे सासरे असतील नामदेवजी देवा राऊत, यांनी 20 वर्षापासून कर्जत शहरामध्ये विकासात्मक कामं केलेली आहेत. समाजसेवा करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज जरी मी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तरी मी इथून पुढे सुद्धा एक कर्जत शहरामध्ये जे काही नागरिकांचे प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि दुसरं म्हणजे आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी जी काही माझ्यावर विश्वास टाकला, नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, त्याबद्दल रोहितदादा पवार साहेब यांचे आभार मानेल. ताई, आपण बघितलं तर कर्जत जामखेड जो मतदारसंघ आहे तर अनेक वेळेस चर्चेत असतो. तिथं जे मातब्बर नेते आहेत, एकंदरीत रोहित पवार असो किंवा राम शिंदे, यांच्यातील जे राजकीय वैर आहे त्याचा कुठेतरी बळी म्हणून तुमच्या नगराध्यक्ष पदावरती गदा आली असं वाटतंय का? हो, आता विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये माननीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी विजय मिळवला होता. तर तो कुठंतरी विजय आमदार जे सभापती महोदय असतील राम शिंदे साहेब त्यांना खटकला असेल आणि पुढं त्यांना परत आणखीन 1.5 वर्षांनी नगरपंचायतची निवडणूक आहे. तर नगरपंचायत कुठंतरी त्यांच्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवून आणि सत्तेचे त्या ठिकाणी एक दबाव टाकून त्यांनी नगरसेवकांना त्या ठिकाणी नेण्याचं काम केलेलं आहे. ताई, गेल्या काही दिवसांपासून जे नगरसेवक, जे बंडखोर नगरसेवक आहेत, त्यांनी अविश्वासाचा ठराव पारित केला. त्यांनी वारंवार आहे ना नामदेव राऊतांवरती आरोप केले की एकाच कुटुंबाकडे कुठेतरी सर्व पदे जात आहेत आणि कार्यकर्ते म्हणून आम्ही केवळ कार्यकर्तेच राहतोय, आम्हाला कुठलंही पद मिळत नाही. ह्या कारणासाठी केवळ म्हणजे रोहित पवारांवरती नाही तर राऊतांवरती, राऊत कुटुंबांविरुद्ध नाराजी असल्याचं कारण देखील त्यांनी बोललंय. आता कसं असतं, मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जगभरात कुठं पण जा, एखाद्या पदाची किंवा एखादी जबाबदारी कुठलीही असो, मग ती जबाबदारी जी असती ती पुढचा माणूस किती कॅपेबल आहे किंवा त्याच्यामध्ये किती क्षमता आहे हे बघून त्या ठिकाणी दिली जात असते. आणि मला या ठिकाणी सांगायचे की राऊत परिवार याच्या मागे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कर्जत शहरामध्ये आमचे सासरे असतील, कर्जत नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेवजी देवा राऊत यांनी एक चांगल्या प्रकारे विकासात्मक कामं कर्जत शहरामध्ये केलेली आहेत. विकासात्मक कामं करून प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात जाण्याचं काम माझ्या सासऱ्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून कुठंतरी आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी कुठंतरी विश्वास टाकत आम्हाला नगराध्यक्षपद दिलं असं मला वाटतं. पण एकंदरीत 2021 ची निवडणूक बघितलं तर रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता तुम्ही मिळवली होती, तुम्ही नगराध्यक्ष राहिला. मात्र जसं विधानसभा निवडणूक झाली आणि राम शिंदेंनी परतफेड त्याची करून घेतल्यासारखंच दिसतंय. एकंदरीत जे नगरसेवक रोहित दादांच्या विश्वासाने त्यांच्या सोबत होते, असं काय घडलं की रोहित पवारांवरती पूर्ण अविश्वास दाखवत त्यांनी राम शिंदेच्या गटात दाखल झाले?
हेच तर मग आता विधान परिषदेचे जे सभापती महोदय आहेत राम शिंदे साहेब, त्यांनी आमच्या गटातील नगरसेवकांना आर्थिक आमिष दाखवलं. आता सध्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे, त्याच्यामुळे कुठंतरी त्यांनी आर्थिक आमिष दाखवून नगरसेवकांना त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण नगरसेवकांनी थेट आरोप केले होते की रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली कामं होत नव्हती, विकास निधी मिळत नव्हता आणि त्या कारणाला कंटाळून आम्ही कुठेतरी सभापती महोदयांच्या गटात जातो. नगरसेवकांचं म्हणणं ऐकण्यापेक्षा कर्जत शहरामधले नागरिकांना माहिती आहे की जर दादांचं काम जर बघितलं तर आज कर्जत नगर पंचायतमध्ये गेल्या 9 वर्षापासून बसायला जागा नव्हती. तर ही गोष्ट कुठेतरी लक्षात घेऊन आदरणीय रोहितदादा पवार साहेब यांनी एक कर्जतमध्ये कर्जत नगर पंचायतीची भव्य दिव्य इमारत जी आहे की ती साकारलेली आहे. दुसरं म्हणजे व्यापारी संकुल आहे. एक सर्वसामान्य घरातला मुलगा कुठंतरी त्याला व्यापार क्षेत्रामध्ये त्यांनी यावं, या अनुषंगाने दादांनी व्यापारी संकुलचं त्या ठिकाणी निर्मिती केली. आणखीन लाईट असेल, पाणी पुरवठा असेल, ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी सहकार्य करून रोहितदादांनी शहराचा विकास कसा करता येईल या अनुषंगाने प्रयत्न केलेला आहे. आता ज्याचं त्याचं मत असतं, त्यांना जायचंच होतं तिकडं, ते आर्थिक आमिषाला बळी पडले, त्याच्यामुळं ते आता काही म्हणलं तरी त्याला काही अर्थ नाही. एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीने सगळे नगरसेवक हे रोहित दादांना सोडून गेले, तर कुठेतरी रोहित पवारांचा मतदारसंघात वावर कमी होता किंवा ते चर्चा करत नव्हते नगरसेवकांशी, त्यामुळे कुठेतरी ते सोडून गेले किंवा रोहित पवारांना या नगरसेवकांची बंडखोरी रोखण्यात अपयश आलं असं वाटतंय का? नाही, रोहितदादा पवार साहेब यांनी कर्जत आणि जामखेड शहरामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि कुठंतरी आता जे ते माझं तेच मुद्दा आहे की आर्थिक आमिषाला कुठंतरी नगरसेवक बळी पडले, सत्तेच्या मागे ते गेले आणि जरी गेले असले तरी काही फरक तिथं त्या ठिकाणी पडणार नाही. कारण शेवटी नागरिकांशी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये जाणं, त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी जाणं, जे काही छोट्या छोट्या गोष्टी असतील, कामं असतील, तर ते कामं रोहितदादांच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून झालेले आहेत असं मला वाटतं. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता काय रणनीती असणार? एवढे नगरसेवक सोडून गेलेत आता. काही नाही, आता इथून मागं पण आम्ही कर्जत शहरामध्ये 17च्या 17 प्रभागामध्ये कर्जत शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. इथून पुढे सुद्धा नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आतोनात आणि प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि जर काम चांगलं असेल तर मला नाही असं वाटत की पुढं 1.5 वर्षाची जी काही नगरपंचायतची निवडणूक आहे तर त्याला आम्हाला काही अडचणी नाही. नक्कीच विधान परिषदेचे सभापती असलेले राम शिंदे यांनी आमिष दाखवत या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळवलं, असा थेट आरोप राऊत यांनी केलेला आहे. इथं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.